ही वेळ देशाची अर्थव्यवस्था जागेवर नीट आणणं आणि पुढचे काही महिने जोपर्यंत या युद्धामध्ये आपल्याला नक्की काय जगामध्ये चाललंय त्याच्यातून काही मार्ग निघत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फार गांभीर्याने आपल्याला सगळ्यांना घ्याव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेल ठरलेत का त्यांच्या कारभारात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नाही, हा राष्ट्रवादीचा हा विषयच नाही आहे. हा एक खूप सिरियस आहे. इकॉनॉमिक्स काय पक्षाचं नसतं. आमचं म्हणणं आहे की आज आर्थिक परिस्थिती ही होऊ शकते का हे गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्याने आम्ही सगळे म्हणतोय. आपल्याला आठवत असेल याच सरकारने गोल्ड बॉन्ड्स केले होते, आठवतं तुम्हाला? आज त्या गोल्ड बॉन्ड्सची काय परिस्थिती आहे? मग हा लॉस आहे का? आणि मग लॉस असेल तर भारत सरकारने त्या गोल्ड बॉन्ड्स, हे गोल्ड बॉन्ड्स कुणाचे होते? भारत सरकारचे होते. 1.5 लाख कोटी रुपयाचे गोल्ड बॉन्ड्स भारत सरकारने दिले होते. त्याची काय परिस्थिती आहे? आणि जेव्हा माननीय प्रधानमंत्री एवढं स्टेटमेंट करतात तर सामान्य माणूस पॅनिक होणं साहजिक आहे ना. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की एवढे मोठे म्हणजे नेते, जे एवढे मोठे अनुभवी नेते, त्यांनी जेव्हा असं स्टेटमेंट केलं तेव्हा हे प्रचंड अस्वस्थ करणार आहे. आणि मी जरी विरोधात असले तरी मी पॅनिक वाढेल माझ्या देशामध्ये अशी कुठलीही लाईन घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सातत्याने गेले 1.5 वर्ष म्हणतोय की आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय त्याच्यात नवीन वाटत नाहीये. कारण का आम्हाला दिसत होतं, भारत सरकारला का दिसत नव्हतं? डबल डिजिट ग्रोथ, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, ही सगळी भाषणं ऐकून मी तर पार्लमेंटमध्ये नेहमीच ऐकते ती. पण हे दुर्दैव आहे की आजची आर्थिक परिस्थिती, आज देश संकटात आहे का? तर हो आहे. कोण त्याला जबाबदार काय? आता हे तू मेमे करायची वेळ नाही. पण राहुलजी, प्रियांकाजी, अखिलेशजी, स्टॅलिनजी, दीदी, सगळेच पक्ष विरोधक म्हणून नाही, पण आम्ही सगळे वारंवार हे म्हणत होतो आणि आज ते झालेलं आहे.